हॅलो फ्रेंड्स, जय जिनेंद्र. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आत्ता वाजले दुपारचे काहीतरी 2-2:30 वगैरे आणि आम्ही थांबलो आहे एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला. ऑन द वे ओपन किचन नावाचं आहे. इकडे दिसत असेल तुम्हाला, ओपन किचन नावाचं आहे एक. आम्हाला असं ऑन द वेच लागलं. फूड चांगलं होतं. सकाळी आम्ही 2 ॲक्टिव्हिटीज केल्या टेकाडीमध्ये. एक तर जंगल सफारी केली, म्हणजे पेरियार नॅशनल पार्कमध्ये बोट राईड केली. बसने घेऊन जातात आधी आणि नंतर मग बोट इथे सोडतात. तिथे मग तुम्हाला बोट राईड करायची असते. सो ती ॲक्टिव्हिटी केली आणि नंतर एलिफंट बादिंग, म्हणजे एलिफंटला पण बाद आणि आपल्याला पण बाद असं एक आहे जे तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दिसला असेल. त्यामध्ये मी कालचेच कपडे घातले होते कारण आम्ही विदाऊट आंघोळचं गेलो होतो, कारण आम्हाला माहिती आम्हाला ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. सो ते कपडे घाण होणार, हे सगळं होणार, ओले होणार. सो आम्ही कालचेच कपडे घालून गेलो. त्या दोन्ही ॲक्टिव्हिटीज केल्या आणि मग रिसॉर्टमध्ये चेंज केलं, आंघोळ केली, चेंज केलं आणि आम्ही आता टुवर्ड्स ॲलिपे निघालेलो आहोत. सो मध्ये आम्ही लंचसाठी थांबलेलो आहोत आणि आता टुवर्ड्स ॲलिपे जाणार. पाऊस कंटिन्यू आहेच चालू, म्हणजे भुरभूर चालू आहे. भुरभूर चालू आहे, नाहीतर मग खूप जोरात पाऊस येते. काल तर टेकाडीमध्ये खूप जोरात पाऊस होता. सो आम्हाला असं होतं की आम्हाला ॲक्टिव्हिटीज करायला मिळतील की नाही. ते हे 2 ॲक्टिव्हिटीज आम्ही प्लॅन केलं होतं. सो आम्ही एकच दिवस स्टे घेतला होता. पण मस्त व्ह्यू होता, रूम मस्त होती आणि आम्हाला तिकडे जास्त काही प्राणी पाहायला मिळाले नाहीत. बट एलिफंटचं जे हे होतं राईड्स किंवा एलिफंटचं जे ॲक्टिव्हिटी होती ती खूप मस्त होती. आणि आता चला ॲलिपीला जाऊया. लंच झालेला आहे भरपेट. आता टुवर्ड्स ॲलिपी जाऊया. चला तुम्ही पण आमच्यासोबत. गुड मॉर्निंग फ्रॉम बाम लेक हेवन आयलँड रिसॉर्ट. आणि सकाळ झालेली आहे. सो आम्हाला इथे 8 वाजता बोटिंगसाठी त्यांनी सांगितलेलं आहे. सो आम्ही तयार तर नाही झालेलो ॲज युजल. विदाऊट आंघोळ आम्ही आलो आहोत बाहेर. बोटिंग करणार, नाश्ता करणार, ब्रेकफास्ट करणार आणि मग आम्ही आंघोळ करून कुठेतरी फिरायला जाणार आहोत. आणि ही प्रॉपर्टी आहे, ॲक्च्युली आयलँडसारखी आहे, छोटीशी नाईस प्रॉपर्टी. तिथे जाऊ काय? तिथे जाऊ. तिथे सो इकडे रिसेप्शन आणि रेस्टॉरंट आहे म्हणजे खाण्यासाठी. आणि मस्त त्यांनी असं मेंटेन ठेवलेलं आहे. रूम्स आय गेस तेवढ्या जास्त नाही आहेत, कमीच आहेत. बट इथे आहे रिसेप्शन आणि रेस्टॉरंट. रूम्स तर कमी आहेत, बट चांगली प्लेस आहे. बेसिकली प्युअर व्हेज लोकांसाठी तर खूपच चांगले. आणि हे असं वॉटरचा व्ह्यू आहे. इकडची लाटा झाली.
आमचं झालंय जेवण. मी एका रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो खायला. मस्त असं जेवण झालं. तुम्ही आधी बघितलं म्युझियम, सो ते म्युझियम झालं. म्युझियम खूप मस्त आहे, त्यांचं कलेक्शन खूप छान आहे. आणि आता आम्ही आलो आहे बीचला. बीचवर आलूपूजा किंवा आलिपी बीचला आलेलो आहोत आम्ही. सो आज आय गेस वर्किंग डे आहे म्हणून गर्दी कमी आहे बीचवर. सो आता आज आमचा लास्ट डे आहे केरलामध्ये. उद्या आम्ही आलिपेवरून कोचीनला जाणार आणि आमची फ्लाईट आहे उद्या. सो आज टेक्निकली आमचा लास्ट डे आहे केरलामध्ये. सो आज एन्जॉय करणार इथे, थोडा वेळ टाईमपास करूया, बघूया काय होतं आहे ते, आणि मग नंतर जाऊया आपल्या एक दिवसीय मुक्काम असलेल्या घरी, म्हणजे आपल्या रेस्टॉरंटला. दिसतंय मला यात पण. ते जण एका ह्याच्यात चालले, एका नेट मध्ये चाललेत नेट मध्ये. नेट इथे आलेत सगळेजण. टर्न बघा. आणि सगळे येऊन इथे थांबलेत. झूम कर की थोडं. केलं ना झूम, दिसतंय बघ. झूम केलं की ब्लर होत आहे बघ. तो केवढा हॅलो फ्रेंड्स, जय चंद्र. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही ठीक असाल आणि मस्त असाल. सो आमचा आहे केरळच्या ट्रिपचा लास्ट डे. सो आम्ही आमच्या रूम्समधून, आमच्या हॉटेलमधून चेकआउट केलेला आहे. ब्रेकफास्ट झालेला आहे तिथे मस्तपैकी, आणि आता आम्ही चाललो टुवर्ड्स कोचीन. आमची फ्लाईट आहे संध्याकाळी 5 वाजता. सो आम्ही आता साधारण वाजले आत्ताचे 11:15. सो थोडासा रस्ता आम्ही कव्हर केला आणि आता टुवर्ड्स कोचीन आम्ही चाललेलो आहोत एअरपोर्टला. आणि केरळची ट्रिप खूप मस्त, खूप छान अशी झाली आमची. या रूमचं किंवा या हॉटेलचं मी रूम टूर नाही देऊ शकले, पण मी तुम्हाला पिक्चर्स ऍड करेल पुढे. तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. खूप मस्त काम असा स्टे होता. लेक साईड व्ह्यूचा आमचा रूम होती आमची. सो मस्त असा छान मस्त असं हॉटेल होतं. रेस्टॉरंट पण आहे. जैन लोकांसाठी ऑप्शन आहे कारण तिथे जैन फूड मिळतं. सो ते खूप मस्त होतं. आणि केरळची ट्रिप ओव्हरऑल खूप मस्त होती. आणि मुन्नार लाईक हेवन म्हणजे मुन्नार खूप मस्त होतं. काय म्हणाल सौरभ शाह तुम्ही? मस्त होतं मुन्नार. मस्ट व्हिजिट. म्हणजे महाबळेश्वर आहेच आपल्याकडे, पण मुन्नारचं काहीतरी वेगळं आहे. म्हणजे टी प्लांटेशन आपल्याला सहसा महाबळेश्वर मध्ये बघायला नाही मिळणार, आणि दोन्ही कम्पेअर पण करू शकत नाही आपण कधी. महाबळेश्वरचा एक वेगळा चाम आहे, मुन्नारचा एक वेगळा चाम आहे. सो तुम्ही 2-3 दिवस येऊ शकता मुन्नारला आणि तिथे टाइम स्पेंड करू शकता. दोन्ही करू शकता, रिलॅक्स पण होऊ शकता, साईट सीइंग करू शकता, सगळं एन्जॉय करू शकता. मुन्नार मस्ट व्हिजिट. ओव्हरऑल केरला पण चांगला आहे. सो आमचं जास्त काही भाग एक्सप्लोअर करून झाला, काही राहिलेला आहे. सो नेक्स्ट टाइमसाठी काहीतरी ठेवावं लागतं नाही का? सगळंच आता कसं एक्सप्लोअर करणार आणि एवढ्याशा टाइम ड्युरेशन मध्ये परत यायचा चान्स कसा मिळणार? सो थोड्या गोष्टी ठेवलेल्या आहेत, थोड्या गोष्टी केल्या, आणि खूप मस्त ट्रिप झालेली आहे आता. आणि आम्ही आता बॅक टू पवेलियन, बॅक टू वर्क. आमच्या दोघांच्या जॉब्स, माझा जॉब, याचा जॉब, आणि ते सगळं चालू होईल आता. बॅक टू पवेलियन छोटीशी ट्रिप छान क्यूट अशी झालेली आहे, मस्त अशी. आणि आता कोचीनला पोहोचल्यावर जर काही टाइम राहिला हातामध्ये तर आम्ही जाऊ तिकडे. 1-2 प्लेसेस आहेत माझ्या डोक्यामध्ये जाण्यासाठी. जर टाइम मिळाला तर आम्ही नक्की जाणार तिकडे, जर नाही मिळालं तर डायरेक्ट एअरपोर्टला. आणि तुम्हाला आमची ही ट्रिप कशी वाटली आणि हे केरला सिरीज तुम्हाला आवडले का व्लॉग्स, हे मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि तुम्हाला जर आयटनरी पाहिजे असेल हे, तर आम्ही काय आयटनरी ॲज अन कुठल्या टुरिस्टकडून किंवा कुठल्या टुरिझमकडून घेतली नव्हती. हे आम्ही दोघांनी डिसाईड केलं होतं. आम्हाला दोघांना आवडतं प्लॅनिंग करायला. सो आम्ही ते कसं प्लॅन केलं आणि आमची कॉस्टिंग किती झाली, ही कार आम्ही रेंट आउट केली होती, ह्याचे
किती लागले, कुठून केली, कसे झाले, काय झालं, हे सगळं तुम्हाला जर पाहिजे असेल कॉस्टिंग तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी नक्की एक नवीन ब्लॉग बनवेल त्याच्यासाठी की किती पैसे लागले, किती कॉस्टिंग लागली या गोष्टींसाठी, हे नक्की मी तुम्हाला सांगेल. आणि तुम्हाला नक्की सांगा कसे आवडले हे केरळाचे ब्लॉग्स कमेंट सेक्शनमध्ये. आणि तुम्हाला जर आवडले असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढे भेटूया आपण, आम्ही जर थांबलो तर, नाही तर डायरेक्ट पुण्याला गेल्यावर. बाय, लव्ह यू ऑल.